Good morning, children. In this video, we are going to study the topic human eye and working of its lens of chapter 7 lenses. So here, children, we are going to study the construction of human eye. So how it is, just we'll go start. There is a very thin transparent membrane which is called as the cornea. And light enters our eye through the cornea. म्हणजे कॉर्नियाच्या थ्रूच आपल्या डोळ्याच्या आतमध्ये लाईट एंटर होतं. Then maximum amount of incident light is reflected inside the eye at the outer surface of the cornea. म्हणजे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ लाईट जे असते ते रिफ्रॅक्ट होते आणि कुठून होते? आउटर सर्फेस ऑफ दी कॉर्नियाच्या आउटर सर्फेसपासून रिफ्रॅक्ट होते. देर इज अ डार्क फ्लॅशी स्क्रीन बिहाइंड द कॉर्निया अँड इट इज कॉल्ड द आयरिस. म्हणजे कॉर्नियाच्या जवळच डार्क फ्लॅशी स्क्रीन असते कॉर्नियाच्या मागे आणि त्याला आपण काय म्हणतो? आयरिस. द कलर ऑफ द आयरिस इज डिफरंट फॉर डिफरंट पीपल. आणि कलर जो असतो आयरिसचा तो प्रत्येक लोकांचा वेगवेगळा. कोणाचे खारे डोळे, कोणाचे काळे डोळे आपण म्हणतो ना, ते त्याच्यामुळे असतं आयरिसच्या कलरमुळे असतं. अँड देर इज तुम्ही बघा तुमच्या कन्स्ट्रक्शन फिगरमध्ये दाखवलेलं आहे. अँड देर इज अ स्मॉल होल ऑफ चेंजिंग डायमीटर ॲट द सेंटर ऑफ द आयरिस विच इज कॉल्ड द प्युपिल. म्हणजे आयरिसच्या मध्ये एक स्मॉल होल असतं आणि ते काय असतं, डायमीटर चेंज होत राहते आणि त्याला म्हणतात प्युपिल. प्युपिल कंट्रोल्स द अमाऊंट ऑफ लाईट एंटरिंग द आय. प्युपिल काय करते, आपल्या डोळ्यावर जेव्हा काही उजेड येतो त्याला कंट्रोल करते. कधी बघा खूप जास्त उजेड आला तर आपण डोळे असे मिचकावतो. का बरं? कारण की ते आपल्या डोळ्याला ते सहन होत नाही. आणि कधी जर समजा खूप कमी उजेड असतो तर आपल्याला डोळे बारीक करून बघावे लागतात. तर हे सगळं कोण कंट्रोल करते? प्युपिल. The pupil controls the amount of light entering the eye. If the light falling on the eye is too bright, pupil contracts. जेव्हा खूप ब्राईट असतो लाईट त्यावेळेस प्युपिल काय होऊन जाते? कॉन्ट्रॅक्ट होऊन जाते, म्हणजे छोटं होऊन जाते. अँड वाईल इफ द लाईट इज डीम इट वायडन्स. जेव्हा लाईट डीम असतो तेव्हा प्युपिल काय होते? अजून रुंद होते. ऑन द सर्फेस ऑफ द आयरिस देर इज अ बल्ज ऑफ ट्रान्सपरंट लेयर्स. देर इज अ आणि आयरिसच्या जवळ काय असते? एक ट्रान्सपरंट लेयर्सचं पूर्ण असा बल्ज असतो. देर इज अ डबल कॉन्वेक्स ट्रान्सपरंट क्रिस्टलिन लेन्स जस्ट बिहाइंड द प्युपिल. प्युपिलच्या जस्ट मागे बघा लेन्स असतात आणि ते कसे असतात? डबल कॉन्वेक्स असतात. द लेन्स प्रोव्हाइड स्मॉल ॲडजस्टमेंट ऑफ द फोकल लेन्स टू फोकस द इमेज. लेन्स काय करतात? फोकस करण्याकरता ते ॲडजस्टमेंट कशाचं ॲडजस्टमेंट करतात? द लेन्स प्रोव्हाइड स्मॉल ॲडजस्टमेंट ऑफ द फोकल लेंथ टू फोकस द इमेज. म्हणजे इमेज फोकस करण्याकरता स्मॉल ॲडजस्टमेंट असते. कशाचं? फोकल लेन्सचं. दिस लेन्स क्रिएट्स रिअल अँड इन्व्हर्टेड इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट ऑन द स्क्रीन इनसाइड द आय. हे लेन्स काय करतात? रिअल आणि इन्व्हर्टेड इमेज क्रिएट करतात. कशावर? ऑन दी स्क्रीन. कशाची स्क्रीन कुठे असते? आपल्या डोळ्याच्या आतमध्ये. आणि ही स्क्रीन बघा कशाची केलेली असते? द स्क्रीन इज मेड ऑफ लाईट सेन्सिटिव्ह सेल्स अँड इज कॉल्ड द रेटिना. बघा रेटिना दाखवलेलं आहे तुमच्या पुस्तकामध्ये डार्क ब्राऊन कलरचं. हे इट इज मेडअप ऑफ लाईट सेल्स. लाईट म्हणजे हलके आणि सेन्सिटिव्ह सेल्स असतात आणि त्याला म्हणतात रेटिना. दिस सेल्स गेन एक्साइटेड वेन लाईट फॉल्स ऑन देम अँड जनरेट इलेक्ट्रिक सिग्नल्स. जेव्हा लाईट त्यांच्यावर त्या रेटिनावर फॉल होते तेव्हा ते काय होतात? एक्साइट होतात आणि इलेक्ट्रिक सिग्नल्स जनरेट करतात. These electric signals they are sent to the brain. That means these signals they are sent to the brain and brain analyze this signal. ब्रेन काय करते? ते सिग्नल्सला ॲनालाइज म्हणजे ओळखतात आणि आपल्याला जे ऑब्जेक्ट्स आहेत ते जसेच्या तसे ॲक्च्युअली दिसतात. परसिव्ह मीन्स अँड दॅट वी परसिव्ह द ऑब्जेक्ट्स ॲज दे ॲक्च्युअली आर. मीन्स वी आर एबल टू सी द ऑब्जेक्ट्स ॲज दे आर ॲक्च्युअली. Now you can see the figures 7.12a and b. So see children, while seeing objects at large distance, जेव्हा आपण दूरच्या डिस्टन्सवर जेव्हा ऑब्जेक्ट बघतो त्यावेळेस काय होते बघा? 7.12a बघा. द लेन्स ऑफ द आय बिकम्स फ्लॅट. लेन्स काय होते? फ्लॅट होते अँड फोकल लेंथ इन्क्रीजेस ॲज शोन इन फिगर 7.12. Now if it is nearby objects, what happens? The lens becomes rounded and its focal length decreases as shown in part B. So here in the first one, if it is distant object, lens becomes flat and focal length increases, and if it is nearby object, lens becomes round and focal length decreases. Now in this way we can see clearly we can see objects clearly according to their distance. See children, here the clear eye is given to you. See in this page above it is shown eyelid is shown. You can see here eyelid is shown,
pupil, what is the pupil, sclera, iris and corners. Now we'll see what do you mean by power of accommodation. The capacity of the lens to change its focal length as per need, means there is a capacity of the lens to change its focal length as they need. म्हणजे फोकल लेंथला चेंज करायचा पण आवश्यकतेनुसार. इट इज कॉल्ड एज द पॉवर ऑफ accommodation. Although the elastic lens can change its focal length to increase or decrease it, it cannot do so beyond a limit. आपण इलेस्टिक लेन्स जे वापरतो ते इन्क्रीज आणि डिक्रीज करता ठीक असतात, आपण वापरतो, बट इट कॅनॉट डू सो बियॉन्ड ए लिमिट, पण एका लिमिटपेक्षा जास्त नाही करू शकत. ओके.